पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना आगामी काळात इंधनाचा वापर जपून करण्याचं कळकळीचं आवाहन केल्यानंतर अनेकांना भविष्यातील आर्थिक अरिष्टाची चाहूल लागली होती। ही भीती आता खरी ठरताना दिसत असून पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये दुसऱ्यांदा वाढ करण्यात आली आहे। यापूर्वी 15 मे रोजी पेट्रोलच्या दरात 3 रुपये आणि डिझेलच्या दरामध्ये 3.11 रुपयांची घसघशीत वाढ करण्यात आली होती। त्याला 4 दिवस उलटत नाहीत तोच आता पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दुसऱ्यांदा वाढ झाली आहे। पेट्रोलच्या दरात 86 पैसे आणि डिझेलच्या दरामध्ये 83 पैशांची वाढ करण्यात आली आहे। त्यामुळे पेट्रोलचा प्रति लिटर दर 107 रुपयांच्या पलीकडे जाऊन पोहोचलेला आहे, तर डिझेल प्रति लिटर 94 रुपयांच्या टप्प्याजवळ येऊन पोहोचले। आज सकाळपासूनच हे नवे दर लागू झालेले आहेत। तर दरामध्ये पुन्हा वाढ झालेली आहे। पेट्रोलचे जुने दर हे प्रति लिटर 107.79 इतके होते, तर नवे दर आता प्रति लिटर 108.69 रुपये इतके असणार आहेत। भंडाऱ्यामधला हा दर आहे। डिझेलचे जुने दर प्रति लिटर 94.30 रुपये, त्याचबरोबर नवे दर आहेत 95.24 रुपये। त्यानंतर सोलापुरातला पेट्रोलचा जुना दर होता 107.28 रुपये, नवीन दर आहे 108.21 रुपये। त्याचबरोबर डिझेलचा जुने दर 93.81 रुपये इतके होते आणि नवीन दर 94.75 रुपये इतका आहे। आणि सोलापूर नंतर नाशिकचा दर जाणून घेऊयात। पेट्रोल जुना दर 107.93 रुपये आणि नवीन दर आहे 108.84 रुपये, तर डिझेलचा जुना दर होता 94.41 रुपये आणि नवीन दर असणार आहे 95.35 रुपये। त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर पेट्रोल जुना दर 108.56 रुपये आणि नवीन दर प्रति लिटर 109.47 रुपये। त्याचबरोबर डिझेलचा जुने दर प्रति लिटर 95.1 रुपये इतके होते आणि आता वाढून 95.95 रुपये इतका गेलेला आहे। त्यानंतर कोल्हापूरचा पेट्रोलचा जुना दर 107.31 रुपये, नवीन दर असणार आहे 108.37 रुपये। त्याचबरोबर कोल्हापुरातील डिझेलचे जुने दर होते 93.85 रुपये आणि नवीन दर आहे 94.93 रुपये। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।